हॅलो स्टुडंट्स, मी गणेश सर आणि तुम्ही पाहता शिक्षण टीव्ही. आज आपण 6 स्टँडर्डचा लाईन्स अँड अँगल, ठीक आहे, त्यामधला एक्सरसाइज 2 प्रत्येक प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत, जे की आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त राहणार. ठीक आहे, चला तर मग क्वेश्चन कडे जाऊया. फर्स्ट क्वेश्चन, एक्सरसाइज 2 मधला फर्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन. बघा, एक आपल्याला क्वेश्चन दिलाय, कंप्लीट अँगल कंटेन्स डॅश राईट अँगल. बघा, एक कंप्लीट अँगल आहे, त्यामध्ये आपल्याला राईट अँगल किती असतील विचारले. चला तर मग आपण पहिले कंप्लीट अँगल काढून घेऊ. कंप्लीट अँगल किती डिग्रीचा असतो रे? 360. बघा, पहिले तर आपण 360 म्हणल्यावर काय झालं, आपण एक सर्कल करूया. ठीक आहे, बघा एक कंप्लीट अँगल घे आणि आपल्याला राईट अँगल विचारलेत किती असतील. मग काय करणार आपण, पहिले तर ड्रॉ करून घेऊ. वर किती दिसत आहेत? 1 2 3 4. बघा, 1 2 3 4. किती ऑप्शन? ऑप्शन किती असेल? डी ऑप्शन 4. आले लक्षात? चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सेकंड पाहूया. इफ straight angle is divided into 3 equal parts, each resulting angle will be. बघा, ऑप्शन काय दिले? झिरो अँगल, ऍक्यूट अँगल, ऑब्ट्यूज अँगल अँड राईट अँगल. आपल्याला कोणता अँगल तयार होईल विचारले. ठीक आहे, मग चला पहिले तर आपण एक अँगल करूया. बघा, एक लाईन ड्रॉ केली, स्ट्रेट अँगल. ठीक आहे, आता इथं पॉइंट दिला आपण, किती डिग्रीचा होतो रे? 180. किती डिग्रीचा असतो स्ट्रेट अँगल? 180 डिग्रीला 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचे. ठीक आहे, मग करा. 3 1 जा 3, 3 6 जा आणि 0 ला 0. किती डिग्री, किती आन्सर आलंय? 60. मग 90 डिग्री पेक्षा कमी कोणता अँगल असतो रे? कोणता असतो? ऍक्यूट अँगल. आन्सर बी ऑप्शन. कोणता आलं? बी. ठीक आहे, चला इथं नेक्स्ट क्वेश्चन कडे चला बघूया. थर्ड बघा, स्टार्टिंग पॉइंट ऑफ रे ओपी. काय सांगितलंय? स्टार्टिंग पॉइंट ओपी अँड रे ओक्यू. त्यामध्ये आपल्याला स्टार्टिंग पॉइंट विचारलाय. 2 रे दिलेत. बघा, रे कसे असतील? एक स्ट्रेट अँगल. ठीक आहे, या इथून स्टार्ट झालेली. कोणता पहिलं दिलाय? ओ आणि ते पी. तसं दुसरा कोणता दिलाय? अजून एक लाईन ड्रॉ करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, एकाच दिशेने जातो ना, एक ओ क्यू. दोन्ही ठिकाणी स्टार्टिंग पॉइंट कोणता दिसतोय? ओ दिसतोय. मग ऑप्शन ए. फोर्थ बघूया. डॅश इज इन्फानाइट ऑन बोथ साइड. बोथ साइडला इन्फानाइट असलेल्या तुम्हाला लाईन कोणता ऑप्शन आहे रे? का लाईन सेगमेंट का प्लेन आहे? ठीक आहे, प्लेन तर माहिती तुम्हाला, एक असा बॉक्स. ठीक आहे, रे आत्ताच झाला आपला. ठीक आहे, एक साइडला असते. ठीक आहे, लाईन सेगमेंट इथून पॉइंट या पॉइंट. मग काय असते? लाईन दोन्ही दिशेला इन्फानाइट होते. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, मग ऑप्शन कोणता असेल रे? ए. आलाय क्वेश्चन लक्षात? चलायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. चला तर मग बघा, मॅच द पेअर्स. आता आपल्याला मॅच करायचे. बघा, ग्रुप ए मध्ये काय काय दिले? 91 डिग्री, 180 डिग्री, 360 डिग्री आणि 215 आणि 90 डिग्री. आणि बी ग्रुप बी मध्ये काय दिलेले? स्ट्रेट अँगल, कंप्लीट अँगल, रिफ्लेक्स अँगल, राईट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल. आता आपल्याला कोणत्या डिग्रीनुसार कोणता अँगल होतो ते मॅच करायचे. करता येईल. चला, पहिले तर
इझी इझी घेऊ का स्टार्ट पासून घेऊ? बघा, पहिले 80 डिग्री 180 डिग्री कोणता असतो रे? स्ट्रेट अँगल असतो, बरोबर आहे की नाही? ठीक आहे. नंतर 360 म्हणल्यावर कम्प्लीट अँगल. ठीक आहे. नेक्स्ट राईट अँगल तुम्हाला तर माहितीच आहे, 90 डिग्रीचा असतो. किती डिग्रीचा असतो? 90 डिग्री. अजून 90 पेक्षा जास्त कोणतं येते? ऑब्ट्यूज. ठीक आहे. आणि राहिला कोणता? रिफ्लेक्स. 180 पेक्षा जास्तला कोणता असतो? रिफ्लेक्स अँगल. आलाय क्वेश्चन लक्षात? ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. चला तर मग थर्ड क्वेश्चन, राईट द आन्सर बाय लुकिंग ऍट द फिगर. बघा, एक फिगर दिले आपल्याला, डायग्राम नुसार आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. फर्स्ट बघूया, राईट द नेम्स ऑल द रेज इन द फिगर. आता या फिगर मध्ये जे काय आपल्याला रेज दिसतात ते आपल्याला सांगायचे आहेत. ठीक आहे. मग चला बघा, दिसते तुम्हाला रे डी ए, रे ई पी किंवा रे ई क्यू किंवा रे ई सी, ई बी, ई एफ असं आपल्याला करता येईल. ठीक आहे. मग चला सॉल्व्ह करूया. रे कोणती घेणार आपण? पहिले घेऊ डी ए, रे दुसरी घ्या अजून डी पी, रे ई सी, रे ई बी, रे ई क्यू, रे ई एफ, रे ई क्यू, रे ई एफ. आलाय लक्षात? चला इथं नेक्स्ट क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन पहा. ऑन विच लाईन द पॉइंट ई इज लोकेटेड. बघा, पॉइंट दिसतोय ना ई तुम्हाला, कोणत्या लाईन वर दिसते? लाईन सी एफ अँड लाईन पी क्यू. तर विचारलं आपल्याला विच लाईन पॉइंट लोकेटेड. ठीक आहे. आन्सर मध्ये लिहू आपण पॉइंट E is located on line C, F and P, Q. आलं लक्षात? ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. लाइन सेगमेंट. ठीक आहे. बघा, लाइन पी क्यू. ठीक आहे. किंवा लाइन डी ए किंवा लाइन सी बी तुम्ही असं लिहू शकता. ठीक आहे. चला मग नेक्स्ट क्वेश्चन कडे बघूया. फोर्थ बघूया. राइट द नेम्स ऑफ द रे हुज स्टार्टिंग पॉइंट इज ई. ई पासून स्टार्ट होणाऱ्या रेचे आपल्याला नेम लिहायला सांगितले. ई पासून सी, ई सी आहे किंवा ई बी आहे किंवा ई क्यू किंवा ई एफ किंवा इकडे ई पी. मग आता लिहायचं तुम्हाला. ठीक आहे. रे ई सी, रे ई बी, रे ई क्यू किंवा रे ई एफ असे तुम्ही लिहू शकतात. आलं लक्षात? चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. चला फिफ्थ क्वेश्चन बघूया. ठीक आहे. व्हॉट टाइप ऑफ अँगल इज बी यू क्यू. बघा, ई सी क्यू कोणता अँगल होतोय रे? राईट अँगल. पण त्यापेक्षा जास्त दिसतोय ना तुम्हाला बी ई क्यू. मग कोणता होणार आहे? ऑब्ट्यूज. ठीक आहे. अँगल बी ई क्यू इज an obtuse angle. आले लक्षात?
चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. ठीक आहे, फोर्थ क्वेश्चन पाहूया. राईट द नेम्स टाइप्स ऑफ द अँगल्स इन डायग्राम. आता या डायग्राम मध्ये आपल्याला जे काय अँगल दिलेत प्रोटेक्टरच्या सहाय्याने, तुम्हाला बुक मध्ये आहेत ना, त्याद्वारे काउंट करायचे कोणता अँगल किती डिग्रीचा आहे. ठीक आहे, मग त्या हिशोबाने बघा, एक आपण काउंट केला. अबव 90 डिग्री चाललाय. अँगल कोणता आहे? पीओ क्यू. अँगल पीओ क्यू कोणता डिग्री आहे, कोणता अँगल व्हायलाय? ऑब्ट्यूज. अँगल. ठीक आहे, थोडं इकडे घेतो. नेक्स्ट पाहूया. अँगल आर आर ओ क्यू. आर ओ क्यू किती डिग्रीचा व्हायला रे? आर ओ क्यू 35. अँगल आर ओ क्यू इज इक्वल टू कोणता मग? 35 म्हणल्या ऍक्यूट अँगल. कोणता होणार आहे? ऍक्यूट अँगल. नेक्स्ट अँगल पीओएस. अँगल पीओएस करा. बघा, अँगल पीओएस अबव 90 डिग्री चाललाय, मग कोणता येणार आहे? अँगल पीओएस. अँगल पीओएस इज इक्वल टू कोणता? ऑब्ट्यूज अँगल. नेक्स्ट अँगल आर ओ एस. मग आता ह्याला अजून थोडं ड्रॉ. अँगल आर ओ एस. ठीक आहे, बघा अँगल आर ओ एस किती डिग्री चाललाय? अबव 90 डिग्रीचा चाललाय हा देखील. मग अँगल आर ओ एस इज इक्वल टू तो देखील कोणता होणार आहे? ऑब्ट्यूज अँगल. आला लक्षात क्वेश्चन? चलायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. ठीक आहे, चला तर मग बघा काय म्हणले. फाइंड द नंबर्स ऑफ ऍक्यूट अँगल इन ईच ऑफ द फॉलोइंग फिगर. बघा एक फिगर दिली, आता आपल्याला याच्यामध्ये ड्रॉ करायचे. ठीक आहे, चला आता आपण पहिले तर ड्रॉ करून घेऊ. इथं ठेवू आपण डी ऑप्शन साठी. बघा फर्स्ट मध्ये किती? एक अँगल आहे. सेकंड मध्ये 1 2 3 4 अँगल. थर्ड मध्ये 1 2 3 4 5 6 7. आणि इकडं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँगल. बघा त्यांना विचारले अँगल ऍक्यूट अँगल किती तयार होतील. ठीक आहे, फर्स्ट बघा क्वेश्चन. अँगल कितीचा असतो टोटल? बघा इकडे लक्ष द्या. टोटल ट्रायंगल किती डिग्रीचा आहे? 180 डिग्री. किती पार्ट आहेत? 3. डिवाइड केलं किती डिग्रीचा होतो? 60. आन्सर किती येते? 60 डिग्री. ठीक आहे, मग ऍक्यूट अँगल होतो. हो, तर नंबर ऑफ अँगल काढायचे. नंबर ऑफ अँगल. ठीक आहे, बघा तर सेकंड मध्ये किती? बघा 1 2 3 4. 4 मल्टिप्लाय बाय किती? 3. किती येणार आहे? 12 अँगल्स येणार. किती येणार आहेत?
12 अँगल. नेक्स्ट 1 2 3 4 5 6 7 7 मल्टिप्लाय बाय किती 3. किती अँगल आले ऍक्यूट 21. तर यामध्ये किती आले आपले टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 मल्टिप्लाय बाय 3 किती झालं रे 30 ऍक्यूट अँगल. किती झाले 30 ऍक्यूट अँगल. आन्सर किती आला आपला 30 ऍक्यूट अँगल. शॉर्ट मध्ये देतो मी. ठीक आहे 30 ऍक्यूट अँगल. आला लक्षात क्वेश्चन. चलायचं नेक्स्ट क्वेश्चन करी. 30 अँगलचा आला. किती आलाय 30 अँगलचा. हा नेक्स्ट पॅटर्न विचारला. 6 क्वेश्चन पाहूया. ड्रॉ अ फ्री हँड पिक्चर विथ ऍक्यूट अँगल, राईट अँगल अँड ऑब्ट्यूज अँगल. फिल अप विथ कलर. आपल्याला फिल अप कलर करायला सांगितलं. ठीक आहे कोणते कोणते ऍक्यूट, राईट अँड ऑब्ट्यूज अँगल. ठीक आहे बघा तर मग आता फ्री हँड काय असतं एक तुम्हाला पेन्सिल न ड्रॉ करायचे असते. ठीक आहे आणि त्याला काय करायचे असेल कलर थोडेसे फिलअप करायला सांगितले. मग चला आपण पहिले तर काय केलं ऍक्यूट अँगल ड्रॉ केलं. ठीक आहे एक पिक्चर तयार केला आपण फ्री हँडचा. ऍक्यूट अँगल ठीक आहे 60 डिग्री 90 डिग्री पेक्षा कमी. ठीक आहे दिसतोय ना तुम्हाला. तर त्यामध्ये आपण एक कलर घेतला पिंक टाइप मध्ये. राईट अँगल 90 डिग्री. ठीक आहे कोणता कलर घेतला येलो कलर घेतलाय. आणि ऑब्ट्यूज अँगल अबाव 90 बिलो 80 इथे दिले तुम्हाला. तो कोणता झाला ऑरेंज कलरचा घेतलाय. आला लक्षात फ्री हँड डायग्राम. ठीक आहे लाईन्स अँड अँगल आपण कंप्लीट सॉल्व्ह केलेला आहे चॅप्टर 2. ठीक आहे बघा एका विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला की सर मला लाईन्स अँड अँगल्स कठीण वाटतो. मी त्याला एकच सांगितलं रोज 15 मिनिट सराव करायचा. एका आठवड्यानंतर सराव केल्यानंतर त्याने पूर्ण एक्झरसाइज सॉल्व्ह केली. त्याचा एकही प्रश्न चुकलेला नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की यशाचं गुपित म्हणजे अभ्यास करणं नाही तर योग्य पद्धतीने अभ्यास. ठीक आहे आले लक्षात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्राला शेअर करा आणि हा कमेंट मध्ये नक्की लिहा सर 3rd चॅप्टर लवकर आणा. ठीक आहे भेटू एका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.